आपका बचपना कहाँ गया? जौनपुर. जौनपुर में. अच्छा अच्छा, वो आज आप यहाँ आई है ना. घ्या पुढची चिठ्ठी काढा. पद्मा आई, नाव सांगा तुमचं. पद्मा टमटा. कुठे राहता तुम्ही? इथं गणेशनगरला. गणेशनगर टेकडीवर आहे. ओके, कळलं ना मला. असं काय करताय? बर, तुमच्या घरी कोण कोण असतं? 5 मुलं आहे, मी आहे, मिस्टर वारले. बरं, पण आता तुम्ही आज या कार्यक्रमात सहभागी होणार आहात. बरं वाटतंय? आनंद वाटतंय? हो, बरं वाटतं. हा, गणपतीच्या मंदिरात येता तुम्ही हो, इकडे? येते. येता ना. व्हेरी गुड, छान. बरं, मुलं काय करतात? 5 शाळा शिकते. शाळा शिकतात. बरं, कितवीत आहेत? घरकाम करते. अच्छा, पण मुलं कितवीत आहेत? आता मोठा मुलगा 13वीला आहे 13वी. आणि छोटा मुलगा आणि 7वीला आहे आणि 2 मुली 11ला आहे. एक मुलगी माझ्याबरोबर मदत करते. अरे वा वा. पण त्या मुलांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हो. आणि तुमच्या सुद्धा तुम्ही जी जी स्वप्न बघितली आहेत ती पूर्ण होतीच. गणपती बाप्पाचरणी प्रार्थना. हां, गणपती बाप्पा मोरया. मोरया. आपण आता ठाण्याच्या उपवन तलावाच्या शेजारी असलेल्या, म्हणजे तलावाच्या काठी बसलेल्या या भक्त कल्याण गणपती मंदिरात आहोत आणि त्या ठिकाणी आज या 5 जणींमधून कुठल्या एक माऊली अंतिम खेळात जाणार ते बघणार आहोत. त्यासाठी हा खेळ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. आता प्रत्येकीला 5 संधी मिळणार. या 5 संधीमध्ये मधोमध एक चौकोन आहे. त्या चौकोनामध्ये जाऊन ही वेताची रिंग आहे ती थांबली पाहिजे. 5 जणींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या एक माऊली अंतिम टप्प्यावरती पोहोचणार, अंतिम खेळात दाखल होणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 3. एक. तुमची गुणसंख्या 1. गुणसंख्या 2. एक. एक. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन 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 अभिनंदन. आणि माऊली, तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेले आहात, पैठणीच्या खेळात दाखल झालेले आहात. कसं वाटतंय? नाव सांगा. नीलम मिलिंद दोंदे. कुठे राहता तुम्ही? मानपूर. मानखुर्दवरून. आज काय दर्शनाला आला होता का? हो, यांनी सांगितलं आता मिनिस्टर जा. यांनी म्हणजे मिस्टरांनी. हो, ते पण ते काय करतात? सहाय्यक विभागीय अधिकारी आहेत. फायर ब्रिगेड हो, मध्येच. मग ते म्हणाले की तू जा. हो ना. हो. तेवढा वेळ जरा घर शांत असेल. हो, ते पण नाही आहेत घरी. अच्छा, ते पण नाही येत का घरी? कसा आहे स्वभाव? छान आहे. कोणाचा सांगितलं? मिस्टरांचा. मी तुमचा विचारतोय, त्यांचा कशाला सांगताय? मी कशाला माझं सांगू? बरं 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 बरं. उखाणा घ्या. 1 2 3 4 अक्षर आहे 4. मिलिंदरावांचं नाव घ्यायला वेळ नाही लागत फार. काय सांगता? दुसरी चिठ्ठी काढा. घ्या. सरस्वती पांडुरंग दुधाळ. कुठे? माझीच मैत्रीण. अरे वा वा, व्हेरी गुड. या, उभ्या राहा. नाव सांगा. सरस्वती पांडुरंग दुधा. बरं, आज या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालेत. एखादा अभंग वगैरे काहीतरी ऐकवा ना. 2 ओळी. उखाणा घेईन. बरं, घ्या. महादेवाच्या देवळात अगरबत्तीचा वास, पांडुरंगरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास. वा 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 वा. दुसरी. नशीब. हां. विशाखा विजय रोटे. नाव सांगा. विशाखा विजय रोटे. कुठे राहता? मुलुंडला. अच्छा अच्छा, बाबा. चला, मुलुंडची एकतरी चिठ्ठी आली. हो. हो की ना. तुमच्या घरी कोण कोण असतं? सासूबाई, धीर आहे, जाव आहे.
माझा एक मुलगा आहे आणि मिस्टर बरं, मिस्टर काय करतात? हायकोर्ट आहे ते आम्हाला हायकोर्टात आहे. बरं, आणि तुमचं माहेर कुठलं म्हणाला? मुलुंच. सगळं मुलुंडचं. हो. तुमचं कसं जमलं? अरे लव्ह मॅरेज. अरे लव्ह म्हणजे लव्ह मॅरेज झाल्यावर घरच्यांनी आर केलं दिसतंय. हा? बरं. मग कोणी कोणाला प्रपोज केलं? त्यांनीच केलं मला. हो हो. कसं काय, चिठ्ठी लिहून की डायरेक्ट? नाही, डायरेक्ट केलं. काय विचारलं? तू माझ्याशी लग्न करशील का? असं विचारलं? हो. मग तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही. मग तुम्ही लगेच होकार दिला? नाही, 8 महिन्यांनी. 8 महिने ते गॅलरीच्या खालीच उभे होते? हो. पहिला चित्रपट कुठला बघितला दोघांनी? घरवाली बहारवाली. चांगला चित्रपट बघितला बाप्पा. बरं माऊली, आता काय तुम्ही एखादं गाणं बिणं म्हणा ना काय नाही, उखाणा घेत. घ्या. गुजराती मुलगी होती लग्नाआधी, लग्नानंतर महाराष्ट्रीयन झाली. विजयरावांच्या सोबतीत गणपती बाप्पांच्या दर्शनाला आले. वा. पुढची चिठ्ठी घ्या. सौ मंदाकरी जगताप. मंदाकिनी जगताप. तुम्ही या 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 नाव सांगा. सौ मंदाहरी जगताप. मग आता तुम्ही काय उखाणा वगैरे काय गाणं वगैरे म्हणणार आहात? म्हणा ना 2 ओळी. कविता म्हणते म्हणजे जुडी 7वीतली. तू 7वी मधली कविता? तुमच्या 7वीतली? हो, माझ्या 7वीतली. हल्लीच्या 7वीतल्या मुलांना 7 दिवसापूर्वीची कविता आठवत नाही, ह्यांना 7वीतली कविता आठवते. म्हणा म्हणा म्हणा. राजास जी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. वा वा वा, किती छान. खरंच या सगळ्या कविता किती बरंच काही देऊन जातात. आणि कविता त्या लक्षात ठेवून इतक्या वर्षांनी जेव्हा ऐकायला मिळतात तेव्हा खूप आनंद होतो. माऊली धन्यवाद. तुम्ही पुढची एक चिठ्ठी काढणार का? 5वी. सौ रेखा अमोल यादव. सांगा, नाव सांगा. सौ रेखा अमोल यादव. कुठे राहता तुम्ही? मुलुंड. मुलुंडला कुठे? गोवर्धन नगर. उखाणा घेणार आहात ना? तो पाठ केला होता की नाही येताना? तो घ्या. हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, अमोलरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा वा, छान छान. सगळं तयार आहे तुमच्याकडे. हा? बरं, या 5 जणींमधून कुठली माऊली पैठणीच्या खेळात दाखल होणार? या 5 जणींसाठी एक खेळ, त्या खेळातून ज्या जिंकणार त्या एक माऊली अंतिम खेळात पैठणीच्या खेळात दाखल होणार. बघूया कुठला आहे खेळ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 5 जणींसाठी हा खेळ सोपा आहे. प्रत्येकीला 5 संधी. इथून तो प्लास्टिकचा चेंडू टाकायचा. तो टाकल्यानंतर सगळ्यात बाहेरची रिंग आहे त्यामध्ये जर जाऊन थांबला तर 1 गुण, आतल्या टप्प्यावरती जाऊन चेंडू थांबला तर 2 गुण, आणि मधोमध काळ्या रंगाची जी रिंग आहे त्या रिंगमध्ये थांबला तर 3 गुण. 5 संधी. या 5 संधीमध्ये ज्या माऊलींची, ज्या वहिनींची गुणसंख्या सगळ्यात जास्त होणार, सर्वाधिक गुण ज्या माऊली मिळवणार त्या वहिनी पैठणीच्या खेळात दाखल होणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला. 1 माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला. मुलुंडमध्ये खेळतायत, चेंडू मानखुर्दला जात आहेत. हळू खेळा. हां, व्हेरी गुड. 2. काहीतरी तर बोलावं लागेल ना. पहिल्यांदाच माईक मध्ये बोलते ना, मला काय एवढं हे होत नाही बघा. माईक मध्ये कुठं? माईक तिसरीकडे माझ्याकडे बघून बोलताय. माईक तिकडे घणसोलीला, तुम्ही इकडे ऐरोलीला. कसा यायचा आवाज? येणार असा, असा पकडा, असा. हां, बोला आता. हॅलो हॅलो. हाँ हाँ, हेलो. इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करिए.